लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रम्या इथे लिफ्टमध्ये अडकलेली असते। तिला पार्थसोबत डिनरला जायचं असतं, पण आता लिफ्टमध्ये अडकल्यामुळे आता तिला काहीच करता येत नसतं। तिचा आता फोनसुद्धा बंद लागत असतो। तर तिला वाटत असतं की आता काव्य आली असेल तर आपलं काय होईल। तर इथे आता काव्य आलेली असते आणि काव्य जी आहे ती आता सगळं काही व्यवस्थितपणे मांडून ती देत असते। आणि त्याच वेळेला आता ती पार्थला ती खिचडीसुद्धा भरवत असते। पार्थही तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि पार्थमध्येही ती हरवून जाते। पार्थही तिला सांगत असतो की तुम्हीही खाऊन घ्या आणि तोच घास पार्थ तिलाही भरवतो। आणि त्यानंतर आता पार्थला ठसका लागतो म्हणून पार्थला पाणीसुद्धा काव्य भरवत असते। आणि आता हे सगळं काही काव्य एकदम आपुलकीने करत असते, कारण काव्याला खूप जास्त आनंद जो झालेला असतो। आणि त्याच वेळेला आता काव्य आणि पार्थ हे दोघंही जण एकरूप झालेले असतात। तर हे सगळं पडलेलं स्वप्न असतं आणि ते सुद्धा त्या अडकलेल्या रम्याला। तर रम्या जी आहे ती मात्र आता आतमध्ये अडकून पडलेली असते। इकडे वसू आत्या ज्या असतात त्या मात्र आता आपल्या मैत्रिणींसोबत फोनवर बोलत असतात आणि त्यांना कुठेतरी बाहेर जायचं असतं, त्याबद्दल त्या चर्चा करत असतात। पण त्याआधी त्या ठरवतात की लवकरात लवकर जाऊन मला आधी त्या काव्याच्या रूममधले ते पेपर बघायला हवेत, पेपरमध्ये नेमकं आहे तरी काय ते। आणि असं विचार करून त्या आता तिकडनं जायला निघतात, पण तेवढ्यातच त्या घसरून पडतात आणि त्यामुळे आता त्यांची चांगलीच कंबर जी आहे ती आता मोडलेली असते। जेव्हा आता त्यांची कंबर पूर्णपणे मोडते तेव्हा मात्र आता त्यांना वाचवण्यासाठी तिथे आता मानिनी येते। मानिनी सांगत असते की काय झालं वहिनी, काय धडपड करताय, एका जागेवर बसून राहा ना, एवढी धडपड चांगली नाही। आणि असं बोलून आता त्यांना बसवण्यात येतं। आणि त्याच वेळेला मात्र आता त्या म्हणत असतात की मला ना खरंच जरा काम होतं, मला जायचं आहे। पण आता मालिनी कसलं ऐकते, मालिनी आता त्यांचं जरा देखील ऐकत नसते आणि म्हणत असते की कुठेही जायचं नाही, घरातच बसून राहायचं। आता काव्याच्या रूममध्ये काही ते पेपर्स बघायला वसू आत्याला जाता येत नाही आणि त्यामुळेच आता ती वसू आत्या जी आहे ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते। इकडे आता रम्याला कसं बसं बाहेर काढलं जातं, पण रम्या आता प्रचंड भडकलेली असते आणि ती आता म्हणत असते की हे सगळं ना तुमच्यामुळे झालेलं आहे, तुम्हाला नीट लक्ष देता येत नाही का, बघायचं ना नीट काय झालंय प्रॉब्लेम नेमका। पण नाही, तुम्ही कोणताही प्रॉब्लेम सॉल्व तर करतच नाही आणि वर हे सगळं काही वाढवून ठेवता, असं बोलून ती ओरडत असते। आता ती विचार करते की पार्थसोबत मला डिनरला जायचं आहे, पण पार्थचा आता मेसेज आलेला असतो की तू वरच निघून ये। म्हणून आता विचार करते ती, म्हणजे आता डिनरचा प्लॅन देखील कॅन्सल झालाय, पण जर काव्य आली असेल तर, असे विचार तिच्या डोक्यामध्ये आता येत असतात। तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं इथे काव्य जी आहे ती आता पूर्णपणे ताट वगैरे वाढून तिने आता दिलेलं असतं आणि ती आता सांगत असते की मी तुमच्यासाठी खास ही खिचडी बनवली आहे। पण आता पार्थही इतका मूर्खपणा करतो की जी काही काव्याने खिचडी बनवून आणलेली आहे ना ती खिचडी तिथे असणारे त्या पिऊन काकांना देतो। तर ते काका म्हणत असतात की अहो तुमचाही उपवास असेलच ना, पण आता पार्थ सांगत असतो की नाही नाही, माझा उपवास नसतो आणि ही खिचडी तुम्हालाच ठेवून घ्या, खरं तर ना तुमच्यासाठीच ही खिचडी आणली आहे। तर इकडे आता व्यवस्थितपणे सगळंजण चालू असतं आणि त्याच वेळेला आता आम्हाला खूप जास्त हे आवडलं, म्हणजेच तुम्ही जो काही आमचा पाहुणचार केला ना तो आम्हाला जास्त आवडला, असं देखील आता ते म्हणत असतात। आणि त्याच वेळेला हा पाणीपुरीवालासुद्धा एकदमच भारी आहे, कारण आम्हाला ह्याच्या हातची पाणीपुरी आवडली। त्याच वेळेला आता पाणीपुरीवाला म्हटल्यावर स्वतःची ओळख करून आता तो स्वतः न देता इथे ओळख जी आहे त्याची करून दिली जाते। आणि त्याच वेळेला आता जेव्हा त्याची ओळख करून दिली जाते ना तेव्हा मात्र आता जी नंदिनी असते ती म्हणत असते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, हा माझा नवरा आहे। आणि जेव्हा असं ती आता म्हणते तेव्हा मात्र आता जीवाला खूप जास्त आनंद होतो आणि आता जीवा सांगत असतो की माझ्या बायकोसाठी इतकं तर मी करणारच ना, आणि तेच मी केलेलं आहे आणि तुम्हाला हे सगळं आवडलंय ना यातच मला आनंद आहे, असं देखील तो आता म्हणत असतो। आणि त्याच वेळेला आता सगळी बाजू तो सावरून घेत असतो। आता जेव्हा त्यांना कळतं की हां तर हिचा मिस्टर आहे त्यावेळेला ते अजूनच खुश होतात आणि तुम्ही आमचं काम उत्तमपणे कराल आणि अजूनच आम्ही तुम्हाला नवनवीन प्रोजेक्ट देऊ, असं देखील ते आता म्हणत असतात। त्यामुळे आता खूप जास्त आनंद जो आहे तो आता झालेला असतो, तो म्हणजे तिथे असणाऱ्या त्या
सगळ्या स्टाफला, कारण आता त्यांना खूप मोठं कामसुद्धा मिळालेलं असतं आणि ते सुद्धा जीवामुळे. आता सगळीजणं पुन्हा एकदा पार्टी करत असतात, म्हणजेच आता पाणीपुरी एन्जॉय करत असतात. पण आता नंदिनी जी आहे तिला आता ती पाणीपुरी नको असते. ती म्हणत असते की हे सगळं तुम्ही कशाला करताय, मला हे सगळं काही बिलकुलही आवडलेलं नाही आहे, तुम्ही जे काही करताय ते. आणि असं बोलून ती आता त्या पाणीपुरीला सुद्धा नकार देते. तर इकडे मात्र काव्याचा खूप मोठा अपमान पार्थने केलेला असतो. त्यामुळे आता काव्याला सुद्धा खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. काव्या जी आहे ती आता म्हणत असते की तुम्ही तर सरळ सरळ माझा अपमानच केलात. म्हणजे एवढी खिचडी मी तुमच्यासाठी बनवून आणली, मी माझा अभ्यासही केला नाही, त्यासाठी तुम्हाला मी म्हटलं की ही तुम्हाला खिचडी द्यावी आणि तुम्हाला खुश करावं, पण नाही, तुम्ही तर माझा सरळ सरळ अपमानच केलात. तुम्हाला जर द्यायचीच होती खिचडी तर तुम्ही थोडीही खिचडी देऊ शकला असतात, पण तुम्ही संपूर्ण ताट त्यांना दिलं. याचाच अर्थ काय? मी केलेल्या कोणत्याच गोष्टीचा काहीच उपयोग नाही ना. मला माहिती आहे माझंच चुकलं, मीच तुमचा जास्त विचार केला आणि तुमच्यासाठी हे सगळं काही घेऊन आले, असं देखील आता ती रागारागात बोलत असते. आणि त्याच वेळेला आता पार्थ म्हणत असतो, पण मला एक गोष्ट सांगा, हे सगळं काही कशासाठी केलेलं आहे तुम्ही, याचं उत्तर तुम्ही देऊ शकता का? काव्याच्या तोंडातनं एकही शब्द फुटत नसतो. काव्या मात्र शांत असते. तर रम्याचे सारखे आता कॉल्स येत असतात. रम्याचे कॉल्स येत असतात म्हणून रम्याचा कॉल पिकअप करून आता पार्थ जो आहे तो सांगत असतो की रम्या जरा थांब, मी जरा कामात आहे. तर इकडे मात्र तो जो आहे तो आता बोलत असतो, पण त्याने ना खूप मोठी चूक केलेली असते. ती म्हणजे फोन चालू ठेवलेला असतो आणि ते सगळं काही आता ऐकायला जात असतं, ते म्हणजे रम्याला. रम्या आता ह्या दोघांचंही बोलणं ऐकत असते. तर पार्थ जो आहे तो मात्र काव्याला सांगत असतो की मला ना एक गोष्ट कळत नाही, हे सगळं तू का करतेस. तर पार्थला काव्य सांगत असते की मला गिल्ट आहे आणि त्या गिल्टसाठी मी हे सगळं काही करत आहे, असं देखील तिने आता सांगितलेलं असतं. इकडे मात्र बिचारी काव्या जी आहे ती खूप जास्त रडत असते, कारण तिला या सगळ्याचा त्रास होत असतो. आणि म्हणूनच ती बिचारी रडत असतानाच आपल्या मनातल्या गोष्टी ज्या तिला त्रासदायक वाटत असतात त्याबद्दल ती आता सांगत असते. पण तिला समजून न घेणारा हा पार्थ असतो. तर इकडे नंदिनीला सुद्धा जीवा खूप जास्त समजवायचा प्रयत्न करत असतो, पण नंदिनी सुद्धा काही ऐकायला तयार नसते. नंदिनी सरळ सरळ म्हणत असते की मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. इकडे मात्र बिचारी काव्य देखील अगदी पोटतिडकीने बोलायचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते की प्लीज, मला ना खूप मोठा गैरसमज होता आणि मी विचार केला होता की तुम्हाला हे सगळं घेऊन येऊन सरप्राईज द्यायचं, पण तुम्हीच माझं हे सगळं नकारून मला मोठं सरप्राईज दिलं आहे, असं देखील आता ती म्हणू लागते. आणि त्याच वेळेला आता जेव्हा हे सगळं काही ती म्हणत असते तेव्हा मात्र पार्थला खूप जास्त हर्ट झालेलं असतं. इकडे आता नंदिनी पावसात भिजत असताना जीवासुद्धा पावसात भिजत असतो आणि तो आता म्हणत असतो की मला ना काही झालं तरीसुद्धा तुझ्यासोबत जुळवून घ्यायचं आहे. आणि अशी काहीशी कविता तो करून बोलून दाखवतो. आणि हे सगळं बघून आता नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि नंदिनी आता लगेचच त्याला विचारते की तू माझ्यासोबत डिनरला येणार का. तर आता हे ऐकून जीवाला तर खूप जास्त आनंद झालेला असतो. जीवा विचार करतो की हो, आणि तो तिला लगेच होकार देतो. तर इकडे मात्र आता जी काव्य असते तिलासुद्धा वाईट वाटलेलं असतं आणि त्याच वेळेला आता इकडे पार्थलासुद्धा वाईट वाटलेलं असतं की आपण काव्याला खूप जास्त दुखावलं आहे. आणि म्हणूनच तो आता सांगत असतो की जरा बघता का, बघा ना, मला ना तुमच्याशी बोलायचं आहे, आपण आज ना लॉंग ड्राईव्हला जाऊया. त्याबरोबर काव्या जी आहे ती आता पार्थकडे पाहतच राहते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय.